खूप दिवस झाले सर्व मसाले घरी पडून होते, म्हणून मी विचार केला आज आपण बनवूया गरम मसाल्याची पावडर. म्हणून मी गरम मसाल्याची पावडर बनवत आहे. काळी मिरी, धने, बडीशेप, लवंग, तीळ, वेलची, दालचिनी सर्व साहित्य घेतले. आता मी त्याची पावडर करून घेते. बघा, पावडर पण खूप छान बारीक झाली आहे. गरम मसाला आपण चांगला भाजून घेतला की पावडर त्याची बारीक होते आणि तो गरम मसाला आपला 5 ते 6 महिने टिकून जातो. त्याच्यासाठी मी आता थोडंसं त्याच्यात मीठ टाकलं आहे आणि ते मीठसुद्धा आपण थोडंसं टाकायचं, कारण आपली पावडर चांगली राहायला पाहिजे म्हणून. बघा, माझी गरम मसाल्याची पावडर एकदम मस्त आणि बारीक तयार झाले. आता मी ती बरणीमध्ये भरून ठेवते. खूप छान झाली पावडर ही. बघा, जेमतेम 1/2 किलो तरी झाली असेल. बघा, माझे मसाले